प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीने ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी अभियान राबविण्यात आलं। याला चांगला प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीनं विजापूर वेस्ट इथं सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या भागातील जनतेनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षरी करून ईव्हीएमला आपला विरोध दर्शवला। यावेळी शहरातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन चेतन नरोटे आणि शकील मौलवी यांनी केलं। या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये लोकांचं लक्ष केंद्रित करण्याकरता स्वतः खुद काल अमित शाह यांनी बाबासाहेबांनी जी घटना बोलले स्वतः देखील ह्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय। पण विविध मशीन हटाव देश बचाव ही मोहीम अख्ख्या देशभरामध्ये भविष्यकाळात चालणार आहे। आणि आपण बघताय की मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचं ऑफिस फोडण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे लोक काँग्रेस भवन फोडण्याचा प्रयत्न केले। ह्या लोकांना सत्तेचा माज आलाय। राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे, देशामध्ये सत्ता आहे आणि उघड खून कराबा गुंडाशाही करण्याचा ह्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न चालू आहे। भारताची लोकशाही प्रबळ आहे आणि लोकशाही व त्या मुळावरच हे ईव्हीएम मुळं भाजपाने घाला घालत आहे। आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे हे त्यांच्या प्रभागामध्ये 10-15,000 मतं घेतात आणि या वेळेला इलेक्शनमध्ये त्यांना फक्त 16,000 मतं मिळाली। याच्याबरोबर समजतं आहे की ईव्हीएममध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झालेला आहे। कमीत कमी 40,000 ते 50,000 मतं चेतनभाऊंना पडतील अशी आमची काँग्रेस कार्यकर्त्यांची आमची इच्छा होती आणि ते मिळालेच असते। पण या ईव्हीएमच्या प्रचंड घोटाळ्यामध्ये फसवून लोकशाहीचा खून करून भाजपने आपले 220 आमदार 230 आमदार निवडून आलेले आहेत।